हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. हे बघा, श्री वैभवलक्ष्मी व्रत करायचे आहे आज आपल्याला. कशी पूजा मांडणी केली बघा. हे इथं स्वस्तिक काढून घेतली, अगोदर फरशी पुसून घेतली, स्वस्तिक काढली, चौरंग ठेवला, त्याच्यावर लाल कपडा टाकून घेतला, रांगोळी काढून घेतली. हे बघा, इथं हे तांदळाचे थोडी राश ठेवली, त्याच्यावर कलश ठेवला, त्यात हळदी कुंकू अक्षदा, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घेतली. फूल पण त्याच्यात टाकून घेतलं बघा. आणि ह्याच्यावरती तांदळाने भरलेली एक वाटी ठेवली. अशीच वाटी ठेवतात, पण मी थोडे तांदूळ ठेवले त्याच्यामध्ये. ह्याच्यावर आपल्याला सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवायचा असतो, किंवा 1 रुपयाचं नाणं. हे दिवा लावून घेतलेला मी. हे बघा, ह्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेतलं दिव्याला. हे बघा, इथं हे ठेवून घेतले फोटो. श्रीयंत्र ठेवलं, इड्याची पानं ठेवले 2-2. आणि आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाचा. सकाळी पण केला होता, पण परत पूजा मांडताना परत केला मी. अभिषेक झाल्यावरती पुसून ह्याला ठेवून घ्यायचं आपण पानाच्या इड्यावर. आता महालक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. हे बघा, आता इथं महालक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा. ही चांदीची मूर्ती आहे, त्यामुळे ती काळी पडते बघा. महालक्ष्मीचा अभिषेक करून घेतला. इथे एक सुपारी ठेवायची आहे आपल्याला, 1 रुपयानी सुपारी. सुपारीचा पण अभिषेक करून घेतला मी. आणि आता हे बघा, सगळं ठेवलं. आणि इथं चांदीची अंगठी ठेवली आहे. आता पूजा करून घेऊ हळदी कुंकू वाहून आपण. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे. फूल वाहून घेतलं. महालक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा, सुपारीला पण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं. फूल वाहून घेतलं. इथं श्रीयंत्राची पण पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फूल. आता आपण इकडं सगळं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. महालक्ष्मी गणपती बाप्पा. इथे सर्व यंत्राचा असा एक फोटो आहे. तर वैभवलक्ष्मी व्रताचे हे कथा पुस्तक, त्याची आपण पूजा करून घेऊ. याची पूजा करून घेऊ आता. हळदी कुंकू अक्षदा वाहून घेऊ. हे गुलाबाचं फूल, लाल फूल लागतं, लाल फूल, त्यामुळे गुलाबाचं फूल आणलं आहे. आता हे पुस्तकाचे फोटोवर पण आपण पूजा करून घेऊ. बघा, अशी पूजा करून झाली आहे. आता हे बघा, आता पूजा झाली आहे. सगळं हळदी कुंकू लावून घेतलं, अक्षदा फुलं वाहून घेतली सगळे. तर गुलाबाचं फूल वाहून घेतलं आहे. आता हे बघा,
इथं गणपती बाप्पाला खोबरं आणि गूळ प्रसाद ठेवला आहे आणि इकडे साखर ठेवली आहे. अगरबत्ती लावून घेतलेली आहे. हे बघा, बाहेर पण असे स्वस्तिक काढून घेतले आहे. दिवे लावले आहेत 2 दरवाजात. इथे खिरीचा प्रसाद केला होता, कारण वैभवलक्ष्मी व्रताला तांदळाच्या खिरीचा प्रसाद असतो. तो मी खीर केली आहे. आता आपण प्रसाद दाखवून घेऊ. बघा, असं प्रसाद ठेवला आहे. आता जे दाखवलं आहे प्रसाद गणपती बाप्पाला, वैभवलक्ष्मीला. हे बघा, अशी पूजा झाली आहे आपली सगळी. आता आपल्याला कथा वाचायची आहे. हे बघा, आता कथा वाचायच्या अगोदर संकल्प करून घ्यायचा. ते संकल्प करून झाला आहे आपल्या. वैभवलक्ष्मीची कथा वाचायची. त्याच्या अगोदर फोटोला हळदी कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करायचा असतो. खूप छान अनुभव आहे त्या व्रताचे. मी दरवर्षी करते बघा. माता जय धनलक्ष्मी. हे बघा, अशी पूजा करून घ्यायची सगळ्या फोटोंची, जे जे फोटो आहेत पुस्तकामध्ये त्यांची. बघा, हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा. हे माता वैभवलक्ष्मी, जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर, असा नमस्कार करायचा. हे माता ऐश्वर्य लक्ष्मी, जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. ह्याच्या सुरुवातीलाच असे फोटो आहेत. सगळ्यांची पूजा करून घ्यायची, नमस्कार करून घ्यायचा. हे बघा, श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची. श्रीयंत्र पाठीमाग आहे, पाठीमागच्या पानावरती. त्याची पण पूजा करून घेतली मी. हे बघा, असं पण आहे मागच्या साईडला पण. आणि आता आपल्याला कथा वाचायची आहे. पहिला हा श्लोक म्हणून घ्यायचा. परत मी श्री महालक्ष्मी अष्टक वाचून घेतलंय. ह्याच्यामध्ये नव्हतं, मोबाईलमध्ये वाचलं आहे. आणि आता कथा वाचायला सुरुवात केली. हे बघा, कथा वाचून झाली. आता आपण हे कुंकुमार्चन केलं आहे. कुंकुमार्चन पण शुक्रवारी चांगलं असतं केलेलं. शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्येला, मंगळवारी कुंकुमार्चन करत आहे मी आता इथं. आधी श्रीयंत्राला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आणि नंतर मग कुंकुमार्चन करायचं असतं. बघा,
कमलकट्ट्याची माळ आहे, बाजूला दिसत आहे ती छोटीशी आहे. मी हे श्रीयंत्र स्वामींच्या मठातून घेतलेलं आहे आणि छोटी माळ घेतली आहे. त्याच्यासोबत मोठी पण असते, पण मी छोटी घेतली आहे. बघा, आता हे कुंकुमार्चन करून झालं आहे आपलं. आता आपल्याला आरती करायची आहे. तर आरतीची तयारी करून घेतलेली आहे. हे बघा, धूप लावून घेतलेली आहे. मस्त आता आरती करून घेऊया. खूप प्रसन्न वाटतं. हे बघा, आता आरती आपली चालू झाली आहे. पहिली गणपती बाप्पाची आरती केलेली आहे. माझी रोजची आरती चालूच असते गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरवरती असल्यामुळे गणपती बाप्पा नंतर श्री स्वामी समर्थांची आरती. स्वामीला पण आज खिरीचा प्रसाद दाखवला आहे. छान मूर्त आहे बघा, एकदा करून नक्की बघा, खूप छान अनुभव येतो. स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्यारे अगाधमय मातव चरणांचा वर्णायामती हारे जानसी मनीचे सर्व समर्थ विनोदिती वहरारे तुके देवी अगाधमय मातव चरणांचा वर्णायामती स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्यारे अगाधमय मातव चरणांचा वर्णायामती हारे शेवटच्या शुक्रवारी पूजा पण करायची. सोपी पूजा आहे, एवढं काय अवघड नाही. हे बघा, खाली बसून आरती करत आहे, कारण लक्ष्मीची आरती ते वापरून होत नाही, वेळ लागतो आरतीला. त्यामुळे खाली मांडी घालून बसली आहे. छान अशी आरती करत आहे. कथा वाचायला तर जास्त 5 ते 10 मिनिटं भरपूर झाले. छोटी कथा आहे, एवढी मोठी नाही. आणि पूजा पण सोपी आहे, एवढी अवघड असं काही नाही याच्यामध्ये. मनातून आपण करतो, श्रद्धा महत्वाची असते. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. महालक्ष्मीची आरती हरे राम हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती मोठा झाला आहे. मोरया मंगलमूर्ती नक्की बघा. मोरया श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री सुरुवात आहे गुरुदेव आता. दत्त काही चुकलं असेल तर क्षमा करा. की जय वामन भाऊ भगवान बाबा की जय एकोट जय मल्हार तुळजाभवानी माता की जय रेश्वरी माता की जय मुक्तादेवी माता की जय शृंगेरी माता की जय महालक्ष्मी माता की जय वैभवलक्ष्मी माता की जय सप्तशुद्धी माता की जय सर्जे मामा की जय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.